कुत्ता गोली, कुत्ते का दूध, फुगा, फुलचंद, गुटखा और बाकी सब कुछ। ये तो मैं नहीं बोल सकता कि एक दिन में बंद होगा, लेकिन इतना बोल सकता हूं कि एक दिन जरूर बंद होगा। नगरपालिकेच्या जागेवर कुठला कायदा म्हणतो की व्यवसाय करून दिला पाहिजे? नगरपालिका कायद्याने काम करणारी पालिका आहे, त्याच्यामुळं कोण काय बोलतं याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही। आम्ही कायद्याच्या चाकुरीत चालणारे लोक आहोत। या शहराला सुरक्षिततेची गरज आहे। जी काय फिजा पटेल आहे, तिची आई, तिचे वडील या ठिकाणी आले होते, त्यांना मी स्पष्ट भाषेत सांगितलं, तुमचे मुलं तुमच्या ताब्यात नाही, जो काय प्रकार घडलेला आहे तुम्ही तुमच्या गावाला इथून निघून जावं। ती टोळी होती ती। कालच आम्ही MSF ला आमच्या अतिक्रमण पथकाला निर्देश दिले आणि काल जवळजवळ 1.5 ते 2 लाखाचा एक मशीनची किंमत आहे, असे 16 मशीन आम्ही त्या ठिकाणी जप्त केलेले आहे। पान टपरीवर सुद्धा आपण सक्त कारवाई करणार आहोत। त्यांना परवानगी घेणं बंधनकारक आहे। विषय असा होता की ह्या शिर्डी शहरामध्ये 3 मोठ्या शासकीय ह्या ठिकाणी आस्थापना आहेत। म्हणजे एक आहे नगर परिषद, एक आहे शिर्डी पोलीस स्टेशन आणि एक आहे साईबाबा संस्थान। हे तिघं एकत्र असताना जी कारवाई व्हायला पाहिजे आणि एकत्र आल्यानंतर विकास व्हायला पाहिजे आणि एकत्र आल्यानंतर जे काय विचार आहेत ते विचार एकमेकाशी जुळले पाहिजे। त्या अनुषंगानं ह्यापूर्वी सुद्धा तसं कामकाज चालत होतं, पण झालेली कालची दुर्दैवी घटना ही साईबाबा संस्थांनी, जसं नगर परिषदेने त्यांचं काम काल हाती घेतलेलं आहे, पोलीस स्टेशनने त्यांचं काम हाती घेतलेलं आहे, तसं साईबाबा संस्थांच्या सुरक्षा अधिकारी व त्यांचे सुरक्षा कर्मचारी यांनी सुद्धा ते काम कशा पद्धतीने हाती घेतला पाहिजे, कुठली जबाबदारी त्यांच्यावर निश्चित केली पाहिजे, याच्यासाठी आजची मीटिंग आयोजित करण्यात आलेली होती। याच्यात आता गुन्हेगारी जी मुक्तता आहे किंवा जी काही बकाल शिर्डी किंवा मंदिर परिसर आहे, त्या स्वच्छतेसाठी तुम्ही काय काय उपाययोजना करणार? सर्वात प्रथम शिर्डी शहरात रस्त्यावर कुठलीही हातगाडी, कुठलाही व्यवसाय कोणी करू नये अशा पद्धतीची त्या ठिकाणी आम्ही आज कालपासून 100% बंदी घातलेली आहे। यापुढे असे कुठलेही व्यवसाय किंवा हातावर किंवा रस्त्यावर तुम्हाला कुठलीही गोष्ट विकता येणार नाही। जे काय तुम्हाला जो काय व्यवसाय करायचा असेल तो परवानगी घेऊन तुम्हाला व्यवसाय करावा लागेल। आज ज्या वेळेस आम्ही रूट मार्च घेतला, साईबाबा संस्थांचे अधिकारी, कर्मचारी, आमचे सर्व नगरसेवक होते, गटनेते होते, आमचे भाजपचे नगरसेवक व शहर अध्यक्ष होते, तर त्या ठिकाणी ज्या वेळेस 9 मीटर रोडला आम्ही जात होतो त्या ठिकाणी नगरपालिकेची आमच्या अतिक्रमण पथकाची गाडी त्या ठिकाणी उभी होती आणि त्या दुकानावर ती कारवाई करत होती। बरेच जुने त्या ठिकाणी ते आमचे व्यापारी आहेत, ते येऊन आम्हाला भेटले। त्यांनी आम्हाला विनंती केली की आम्ही आमच्या जागेत आहोत वगैरे। त्यांना स्पष्ट भाषेत सांगितलं जी काय घटना घडली आणि पुढे भविष्यात घडू नये म्हणून जशी नगर परिषदेची जबाबदारी नगर परिषद करू राहिली, तशी तुमच्याकडनं पण आम्हाला व्यापाऱ्याकडनं, नागरिकांकडनं सहकार्याची भूमिका आम्ही अपेक्षित ठेवत आहोत। त्या अनुषंगानं तुम्ही शटरच्या पुढं कुठेही तुम्हाला व्यवसाय करता येणार नाही। शटरच्या आतमध्ये तुम्हाला जो काही व्यवसाय करायचा तो करा। तुम्हाला मी 100% खात्री देतो असं त्यांना सांगितलं की एकदा शिर्डीत रस्त्यावर कोणी फिरताना दिसलं नाही, समजा वस्तू विकणारे, हातगाडी लावणारे, तर एक तुम्हाला सुद्धा त्या व्यवसायात तुम्हाला चांगले त्या ठिकाणी व्यवसाय मिळणार आहे। त्यांना ते मान्य झालं आणि त्यांनी कबूल केलं की भविष्यात यापुढे आम्ही शटरच्या पुढे कुठेही आम्ही आमच्या त्या ठिकाणी व्यवसाय करणार नाही। आजची दंगली मीटिंग झाली, त्या ठिकाणी सुरक्षा रक्षकांनी सुद्धा त्यांची जबाबदारी होती। असं आहे की बऱ्याच जणांनी बघायची भूमिका घेतलेली आहे। मी तुम्हाला सांगितलंय, नागरिक आहेत, दुकानदार आहेत, पोलीस आहे, संस्थांचे सिक्युरिटी आहे, आमचे MSF आहे, सगळ्यांनी बघायची भूमिका घेतलेली आहे। मी त्या ठिकाणी निषेध केला त्यांचा आणि त्यांना स्पष्ट भाषेत सांगितलं
यापुढे अशी कुठलीही घटना घडता कामा नये की तुम्ही एका ठिकाणी बसून राहिला तर समोर घटना घडते. तुमच्यावर त्या संदर्भात शिस्तभंगाची किंवा कठोर कारवाई करण्यात येईल अशा शब्दात मी त्यांना त्या ठिकाणी सुनावलेलं आहे. तुम्ही कालची जी घटना घडली तर त्या आरोपी आज सकाळी त्या आरोपींच्या कुटुंबातील लोकांना मी माझ्या कॅबिनमध्ये बोलवलं होतं. आमचे गट नेते सगळे नगरसेवक या ठिकाणी हजर होते बऱ्यापैकी. त्या जी काय फिजा पटेल आहे तिची आई तिचे वडील या ठिकाणी आले होते. ते शिर्डी शहरात राहणारे म्हणजे त्यांचा रहिवास शिर्डी शहरातला नाहीये, ते सिल्लोड ह्या शहरातनं ह्या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना मी स्पष्ट भाषेत सांगितलं तुमचे मुलं तुमच्या ताब्यात नाही. जो काय प्रकार घडलेला आहे हा प्रकार सगळ्या शहराने त्याचा निषेध केलेला आहे. तुम्ही तुमच्या गावाला इथून निघून जावं. तुम्ही ज्या पद्धतीनं घर बांधलेलं आहे ते बेकायदेशीररित्या या ठिकाणी तुमचे घर बांधलेलं आहे, त्याच्यावर आम्ही नगरपालिका कारवाई करणार आहोत. आणि तुमचं ह्या शहरात राहण्याचं बिलकुल कुठल्याही शहरवासीची इच्छा नाही. तर त्यांनी मला मान्य केलं की आम्हाला 8 दिवसाची तुम्ही वेळ द्यावी. आम्ही 8 दिवसात आम्ही आमच्या गावाला निघून जाऊ. संध्याकाळी नगरपालिकेत शिर्डी पोलीस प्रशासनाची नगरपालिकेची संयुक्त मीटिंग झाली. काय मुद्दे मांडण्यात आले होते आणि कुठल्या विषयावर काम सुरू आहे? बॉम्बिंग ऑपरेशन सुरू आहे. कॉम्बिंग ऑपरेशन होणार आहे शिर्डीत. काल उच्चस्तरीय अधिकाऱ्यांबरोबर संध्याकाळी मीटिंग झालेली आहे. त्या संदर्भात अशी पण चर्चा झालेली आहे की एकदा हे रस्त्यावर जे बसणारे आहेत, रस्त्यावर ज्यांनी काही समजा काही म्हणजे बाकडे लावले असतील किंवा स्टॉल लावले असतील, हे सगळे एकदा 8 दिवसात सगळं व्यवस्थित क्लिअर करायचं. परत कोणी रस्त्यावर व्यवसाय करणार नाही याची खबरदारी घ्यायची. आणि टप्प्याटप्प्यानं पुढच्या आठवड्यात आम्ही जे काही रस्त्यावर वाहनं लागतात त्यांना पार्किंगमध्ये जाण्याचं आम्ही त्यांचं नियोजन केलेलं आहे. त्यांना पार्किंगची जागा उपलब्ध करून आम्ही दिलेली आहे. तर त्या ठिकाणी तो दुसऱ्या टप्प्यात विषय येईल. तिसऱ्या टप्प्यातला जो विषय आहे की साधारण व्यवसाय करून देताना व्यवसाय किती वाजता केला पाहिजे, काय केला पाहिजे, जे काही नियम असतील शासकीय नियम, त्या शासकीय नियमाला धरून त्या ठिकाणी त्या पद्धतीचं निर्देश त्या ठिकाणी देण्यात येते. आज आपण रूट मार्च केला, त्याच्यात काय काय नेमकं आढळून आलं? काही ठिकाणी फोटोवाले असतील, तुम्ही कारवाई पण सुद्धा केली, त्या कारवाईची सुद्धा माहिती. आज रूट मार्च करत असताना कुठंही आम्हाला हात विक्रेता किंवा रस्त्यावर किंवा कुठं रस्त्यावर बसून कोणी विक्री करताना आढळून आलेलं नाही. पण त्या ठिकाणी ज्या वेळेस आम्ही रूट मार्च घेतला त्याचा जो काय उद्देश होता की साईबाबा संस्थांनी कुठल्या जागेत त्या ठिकाणी त्यांनी काम करायचं आहे. आणि जे काही फोटो विकणारे लोक होते, साईबाबांच्या मंदिराच्या उभा असलेला फोटो वगैरे अशी वेगवेगळ्या पद्धतीनं ते फोटो मॉर्फ करून ते त्या ठिकाणी साईभक्तांना जादा किमतीत विकत होते. मोठी टोळी होती ती. कालच आम्ही शिवसाहेब असतील, आमचे सगळे नगरसेवक असतील, आम्ही आमच्या MSF ला आमच्या अतिक्रमण पथकाला निर्देश दिले. आणि काल जवळजवळ 1.5 ते 2 लाखाचा एक मशीनची किंमत आहे, असे 16 मशीन आम्ही त्या ठिकाणी जप्त केलेल्या आहेत. आणि ही कारवाई आम्ही अगदी सक्त केलेली आहे. याच्यानंतर जर कोणी आढळलं तर ते दुकानं सुद्धा आम्ही सील करणार, यात कुठली शंका नाही. गुन्हेगार बाजूला राहिला आणि सर्वसामान्यांना असं आहे. मला एक प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही. व्यवसाय कायद्याने केला पाहिजे का बेकायदेशीर? जर कायदेशीर केला पाहिजे तर तुम्ही आमच्याकडनं परवानगी घेणं बंधनकारक आहे. नगरपालिकेच्या जागेवर कुठला कायदा म्हणतो की व्यवसाय करून दिला पाहिजे? नगरपालिका कायद्याने काम करणारी पालिका आहे, न्यायव्यवस्था आहे. त्याच्यामुळं कोण काय बोलतं याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही. आम्ही कायद्याच्या चाकोरीत चालणारे लोक आहोत. या शहराला सुरक्षिततेची गरज आहे. त्याच्या अनुषंगाने आम्ही जे काय पावलं उचललेले आहेत ते कठोर आहेत, गरजेचे आहेत. आणि भविष्यासाठी सुद्धा आम्ही अशाच पद्धतीने पावलं उचलणार आहोत. त्या संदर्भात सुद्धा साईबाबा संस्थांच्या सुरक्षा अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आलेला आहे की ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी जे काही भेसळयुक्त दूध त्या कुत्र्यांना देण्यात येतं बाबांच्या नावाखाली आणि साई भक्तांकडनं आम्हा पैसे लाटले जातात, ते सुद्धा कायमस्वरूपी बंद करण्याच्या संदर्भात आम्ही सूचना दिलेल्या आहेत. शिर्डीत कुत्ते को दूध और कुत्ता को लिकर बंद हो गया.
कुत्ते का दूध, और कुत्ता गोली जो मिल रही सीढ़ी में कब बंद? कुत्ता गोली, ये दोनों चीजें बंद होगी। उसकी फिक्र आप ज्यादा मत करो। ये सब धीरे धीरे सब कुछ होगा, एक दिन में कुछ होने वाला नहीं है। लेकिन मैं आपको आश्वासित करता हूं कि ये जल्दी ही आपके सहकार्य से, आपका सहकार्य उसमें ज्यादा है। आप हमें सहकार्य नहीं करते, आपको पता है गोली किधर मिलती है, लेकिन कभी आप दिखाते नहीं। ये जो बात है ये ज्यादा परेशान करने वाली है। भैया हे जे पान टपऱ्यांवर गुटखे वगैरे मिळते याच्या बाबतीत पण आपण भूमिका घेऊ. पान टपरीवर सुद्धा आपण सक्त कारवाई करणार आहोत। त्यांना परवानगी घेणं बंधनकारक आहे आणि त्यांनी त्यांचं नियमाचं पालन करणं गरजेचं आहे। कुठलं सामान ठेवता म्हणजे कसं ठेवता याच्यावर आमचं लक्ष असणार आहे। तुम्हाला सांगतो त्यांनी आमची परवानगी घेणं बंधनकारक आहे। एकदा परवानगीच्या आमच्या कचाट्यात ते आले का आम्ही बरोबर त्यांना दोरीत कसा व्यवसाय करायचा आमच्या भाषेत आम्ही सांगू त्यांना। ते आपलं